बीड आहे का? बीड 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 आहे का? हॉटेल गंगा सागर मसाजोग. आपली बस इथं आलेली आहे. आता आपल्याला बीडला जायचं आहे आणि आज आंबेडकर जयंती असल्यामुळे हा चाललाय बीडला रस्ता. एकच रस्ता. बहुत लोग आता दूर दूर से आते एक नाही, दोन नाही, तीन नाही. ये कौन सा इलाका है? तुमको नहीं मालूम था? नहीं ना. मैं 2-3 बार लाया था यहाँ भाड़ा, हाँ, इससे मालूम है मुझे। तो ये एरिया का नाम क्या है? ये पांगरी रोड बोलते हैं। कौन सा? पांगरी रोड पांगरी रोड. ये स्टेशन से कितना नज़दीक है? नहीं, स्टेशन तो पूरा है, पालवन रोड पे है। पालपाट रोड पे. वहाँ से कितना किलोमीटर होगा? बहुत लंबा है। 1, 2, 3 किलोमीटर. नहीं, तो 5-6 किलोमीटर। 5-6 किलोमीटर आहे. ते सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत असतात. हां, सांग. ऐसा भी कलर हम निकाल देते हैं। कैसा भी हो निकाल देते. ये हम लोग फर्स्ट टाइम आहे. हे बघा, हिच्या डोळ्यामध्ये ना 1.5 महिन्यापासून काहीतरी होतं. हे त्यांनी काढून दिलं आहे. तुझा अनुभव सांग. काही नाही, आता ते कळेल. आता आज काढलंय तुम्ही, थोड्या दिवसात कळेल काय आहे. आणि हे रिक्षावाले काका आहेत. बीड मैं बस स्टॉप तक छोड़ दो अभी. हाँ, बस स्टॉप तक जाना आहे. आता बघा येण्या जाण्याचा किती खर्च आहे काय माहीत नाही. हे बीडमध्ये आहे. मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवली असते. ॲड्रेस सांगितला आहे. बीड स्टेशनला यायचं, कोणालाही विचारायचं, तो माणूस काढतोय. तर बघा हे बीड बस स्टॉप आहे. बीड बस स्टॉपमध्ये निघलं ना, तसं रस्त्यावर गेलं ना, इथून बीड बस स्टॉपमधून तुम्ही असं पाठून आलात ना, हा रस्ता तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट लोकेशन. हे पाठी रिक्षा स्टँड आहे बघा तिथं. पाठच्या साईडला निघायचं, पुढच्या रस्त्यात नाही. पाठच्या रस्त्यात निघलं ना, तिथं रिक्षावाले होते. त्यांना रिक्षावाले डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातील. सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत तो माणूस बसलेला असतो. हा रस्ता आहे बघा, ही लोकेशन आहे. हे बघा, हे बीड बस स्टॉप आहे. बीड बस स्टॉपला उतरलं ना, पुढे नाही जायचं. बॅकमधून छोटासा रस्ता आहे. इथून रिक्षा धरायची, 10-20 रुपये घेणार, लोकेशनला पोचवणार. तिथून तुमच्या डोळ्यात बघा असं हे निघले, तुम्हाला दिसत असतं एकदम बारीक. आपलं बीड आज आंबेडकर जयंती आहे.